आपल्याकडे ही ग्रुपची ऑर्डर आली आहे. यांची 5 चिकन फ्राय, आणखीन एक स्पेशल व्हेजची ऑर्डर आहे. आता चिकन फ्रायची तयारी चालू आहे, त्याच्यानंतर मग शाकाहारी जेवणाला सुरुवात करायची. तिकडे काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तिकडं भरपूर झाडं अशी आहेत. ते म्हणतात की भडगाव पाटी ते निडुरीपर्यंत जवळपास 500-600 झाडं त्यांनी तोडली या रुंदीकरणासाठी. ही त्यांची ऑर्डर पूर्ण झालेली आहे, पिकअपसाठी तयार आहे. शाकाहारी ताट फक्त राहिलं आहे, ते आता ही ताटं गेल्यानंतर लावणार. ही आपली मालवणी चिकन फ्रायमध्ये आहे. ते आपले ग्राहक रेग्युलर म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी आले होते, त्याच्यानंतर आत्ता आलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. दुपारचे 2:30 वाजलेत. आपण आलो हॉटेलमध्ये. आता जेवणाची तयारी सुरुवात करायची आहे. बाकी पहिला साफसफाईला सुरुवात करणार, त्याच्यानंतर मी जेवणाची सुरुवात करणार. बाहेर रस्त्याचे जे रुंदीकरणाचं काम चालू आहे ते चालूच आहे. रस्त्याच्या त्या बाजूला सगळी कामं चालू आहेत, ते बघू शकता. अजून या बाजूला मी मगाशी त्यांचे जे सुपरवायझर वगैरे होते किंवा इंजिनियर म्हणा, त्याच्यामध्ये कोण कोण होतं त्यांना मी विचारलं की रस्त्याच्या ह्या बाजूला कधी तुमचे काम चालू होणार आहे, आपला बोर्ड काढायचा आहे. तर ते शक्यतो उद्यापासून सुरुवात करणार आहे तसं बोलत होते. आता उद्यापासून म्हणजे उद्या सोमवार आहे. आणखी ना उद्या जर काम करायचं असेल तर आज रात्रीला तो बोर्ड मला काढावा लागेल. आज रात्री क्लोजिंगच्या वेळेला तो बोर्ड काढून घेतो, म्हणजे उद्या त्यांची कामं झाल्यानंतर रस्ता कुठपर्यंत रुंदीकरण आहे त्याच्यानंतरच्या जागेवरती आपण बोर्ड लावूया. बाकी जे असेल ते तुम्हाला अपडेट मिळतीलच. तर सुरुवात करूया आजच्या जेवणासाठी, आणखीन ब्लॉगसाठी. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणखीन ॲड्रेस हॉटेलचा, कॉन्टॅक्ट नंबर आणि जी हॉटेलच्या ॲड्रेसची मॅप लिंक आहे, गुगल मॅप लिंक, सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकताय. तर मित्रांनो, आपलं चिकन मागवलेलं आलेलं आहे. ते सॅक्रिफाईड करायला चालू आहे. आता हे शिजवत ठेवायचं आहे, त्याच्या अगोदर याला मॅरिनेट करून ठेवायचं आलं लसूण पेस्टमध्ये. त्याच्यानंतर स्टॉक काढायचा आहे. बाकी अजून मसाला बाकी आहे, मसाला करायचा आहे. शाकाहारी जेवण झालेलं आहे आपलं. मांसाहारी जेवणाला सुरुवात केली आहे. हा आपला नॉनव्हेजच्या रेशनच्यासाठी लागणारा मसाला तयार झाला आहे. हे जी कोथिंबीर वगैरे आहे ती वरती कोथिंबीर आहे. बाकी ग्रीन चिकनचा मसाला आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये खोबरं वगैरे खाली आहे, सर्व काही मसाला. ग्रीन चिकनच्या ग्रेव्हीसाठी हा आता बारीक करायचा आहे मिक्सरला लावून. तर मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे. हा पांढरा रस्सा इकडे, हा इकडे अळणी रस्सा, आणखी हा तांबडा रस्सा. आणि हे तांबड्या रश्श्याचं आणि पांढऱ्या रश्श्याचं भांडं हे आता खाली ठेवायचं बॅकअपसाठी. आट्टा मळून ठेवला आहे. तंदूर पेटतोय अजून, पण आता किती झालेत, 7:21 झालेत. आज थोडासा उशिरानं तंदूर पेटवला होता. 5:45, 6:15 वाजता काहीतरी पेटवलं होतं, त्याच्यामुळे अजून तंदूर पेटवलेला आहे. अच्छा, आज एक कमेंट होती की तंदूर कसा पेटवायचा, ते माझ्या लक्षात नाही राहिलं आज व्हिडिओ बनवायला. तंदूर पेटवणं काय एवढं अवघड काम नाही. याच्यामध्ये ही भट्टी आहे, याच्यामध्ये आपण कोळसा ओतायचा 1-2 बारडी, जसा लागतो याचा. जेवढा मोठा तंदूर तेवढा जास्त त्याला कोळसा लागतो. कोळसा ओतल्यानंतर त्याच्यामध्ये एक आपलं नारळाचं जे बेल्ट, आपण नारळ काढतो आणि बेल्टी आपण ठेवतो ती, त्यातलं एक बेल्ट आपल्या ह्या सळीनं, तंदूरची जी ही सळी आहे, यानं गॅसला लावून पेटवून घेतो आपण. आणखीन त्याच्यामध्ये बरोबर जिथं आता हे येते, हे तंदूरला हवा जाण्यासाठी येते एक जागा ठेवलेली असते, बरोबर याच्या समोर ते ठेवायचं. ते वाऱ्यानं ते पुढं कोळशाला लागत राहतं, त्याने पेटतं. आणखीन जसं बेल्ट जास्त पेटत जाईल तसं कोळसा पेटत जातो पुढे. आणखीन आपण काय करतो की आता आपली जी परवा लाकडं कापलेली आहेत, भट्टीला उशीरपर्यंत ताव राहावा म्हणून त्याच्यातला एक ठोकळा आपण लाकडाचा याच्यामध्ये आता टाकतोय शेवटला, एकदम पूर्ण कोळसा पेटल्यानंतर. आता तोच ठोकळा पेटायला लागला आहे. तो एकदा पेटला की बराच उशीर त्याला ताव राहतो. आता कोळसा आता थंडीच्या वातावरणामध्ये पूर्ण भट्टी 9-9:30 वाजेपर्यंत थंड होते. आपला सेटअप पण लावून झालेला आहे. ह्या बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन आहेत. बरं, आज एक सकाळी गोष्ट सांगायची विसरलो तुम्हाला. इथं ज्यावेळी बोर्ड्स काढायचं की नाही याच्या संदर्भात मी इथे जे सुपरवायझर किंवा जे त्यांचे इंजिनियर वगैरे असतात त्यांना विचारलं. ते आले होते हॉटेलमध्ये, बसले बराच वेळ, त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं. हा जो रस्त्याचं रुंदीकरण आहे त्या संदर्भात ते बोलत होते की
तिकडे काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तिकडं भरपूर झाडं अशी आहेत. ते म्हणतात की भडगाव पाटी ते निडुरीपर्यंत जवळपास 500-600 झाडं त्यांनी तोडली या रुंदीकरणासाठी. आता हा बोर्ड मला उद्या काढावा लागेल, आज रात्री काढावा लागेल हा बोर्ड, कारण उद्या इकडची कामं शक्यतो होणार आहेत. आता ते तिकडचं काम झालं आहे. हा इकडचं जवळपास हा जो लोखंडी खांब आहे तिथपर्यंत याचं काम होणार आहे. तर ते बोलत होते की जवळपास बरेच 500-600 झाडांची कत्तल झाली ह्या रुंदीकरणाच्या नादामध्ये. आणि भविष्यात हा रोड गोव्यासाठी होणार आहे आणि हा 4 पदरी होऊ शकतो. आणि ज्यावेळी 4 पदरीसाठी हा रोड होईल त्याच्यावेळी बरीचशी झाडं म्हणजे जवळपास रस्त्याला जेवढी झाडं आहेत ती सगळी निघणार. तर ते पण हळहळत होते की ह्या रुंदीकरणामध्ये सरकार पर्यावरणाला विसरत आहे. या झाडांच्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहतो आहे आणि रुंदीकरणाच्या नादामध्ये बरीचशी झाडं तोडली गेली जातात. तर मी परवा तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तिकडचं जे रुंदीकरण मी दाखवलं होतं ते भरपूर झाडं अशी तोडून टाकले होते. ते बोलत होते की मोठे जे ट्रक असतात जवळपास 16-17 ट्रक त्यांचे लोड होऊन गेलेत आणि झाडं अजून आहे तशी पडलेलीच आहेत खच. आणि इकडे जसं पुढं काम होईल कागल भागाकडे तशी अजून झाडं तुटली जाणार आहेत. मग आता या रस्त्याचा रुंदीकरणाचा फायदा कसा आणि कितपत आहे मला पण समजत नाही आहे. वाहनांसाठी किंवा आपल्यासाठी मनुष्यासाठी सुविधा तर झाली, पण शेवटी पर्यावरणाला हानिकारक असा याचा उपाय ठरला झाडाची कत्तल करणं. आता ते जे सुपरवायझर होते त्यांचं मत होतं की आम्ही स्वतः झाडं तोडली, पण ते तोडताना बरं वाटत नव्हतं, एवढी भयानक झाडांची कत्तल होते. पण ह्याला काही पूरक किंवा चांगला पर्याय दुसरा असू शकतो की नाही ते मला नाही माहिती. रस्त्याच्या रुंदीकरणासंबंधी बोलतोय मी. मित्रांनो, आपल्याला पहिली ऑर्डर आली आहे. एक ग्रुप आहे 6 जणांचा, त्यांच्यामध्ये चिकन फ्राय 5 ताटं आहेत आणि त्याच्यानंतर एक स्पेशल वेजची ऑर्डर आहे. पहिला चिकन थाळ्या काढणार, त्याच्यानंतर मग शाकाहारी जेवणाला सुरुवात करायची. ही थाळीचं चिकन 65 तळायला चालू आहे इकडे. हे आपले रेग्युलरच ग्राहक आहेत, येतात आठवड्याला एकदा तरी त्यांची व्हिजिट असतेच. हे त्यांचं चिकन फ्रायची प्लेट काढायला चालू आहेत. आणि ही इकडं अंडा करी आणि ग्रीन चिकनसाठी वाट्या ठेवल्यात. ही त्यांची ताटं लावायला चालू आहेत. तर ही आपली 5 चिकन फ्राय तयार आहेत. रोटी लावली की ताटं पिकअपसाठी. आणि हे त्यांचं शाकाहारी ताट. इथे भाजी फक्त बाकी आहे, आपली साधी भाजी. शाकाहारी ताट पण पूर्ण झालं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं चिकन मसाला 3 थाळींची ऑर्डर आले. त्याच्यानंतर आपल्याकडं चिकन मालवणीची पण ऑर्डर आहे. ते ग्राहक जे आहेत ते आपल्याकडं जवळपास 2 महिन्यापूर्वी का 3 महिन्यापूर्वी आले होते. मालवणी चिकन घेतलं होतं, तर ही त्यांची ताटं आहेत. आणि आज पण त्याने ऑर्डर दिली मालवणी चिकनचीच. हा मालवणी रस्सा. तर मित्रांनो, 11:43 झालेत. लाईट्स वगैरे ऑफ आहेत, बाहेरच्या क्लोजिंग केलेली आहे. आतली बाहेरचं अजून टेबल वगैरे क्लीन झालेत, वाइंडअप झालं आहे. फक्त चेअरवरती टेबलवरती ठेवायचे राहिल्यात. हा जो बोर्ड आहे आपला चिकन थाळीचा तो मी आज काढला आहे, कारण शक्यता आहे की उद्यापासून ह्या बाजूला काम चालू होईल. त्यांच्याशी बोलणं झालं होतं, ते बोलले होते की उद्या काम चालू होणार आहे, आज संध्याकाळी तुम्ही बोर्ड काढून घ्या म्हणून. ते बोलत होते की स्वतः आम्ही काढतो, फक्त याचं जे लाईटीचं कनेक्शन आहे ते सोडवून ठेवा, JCBने काढतो. पण त्यावेळेला ते काढताना हे पोस्टर वगैरे फाटलं तर नुकसान माझंच आहे. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की माझं मी संध्याकाळी काढतो, फक्त तुम्ही मला सांगा की नेमकं कधी काम चालू होणार आहे. तर ते उद्यापासून काम चालू व्हायचं आहे, त्याच्यामुळे मी आज हा बोर्ड काढून घेतला आहे. आज ग्राहक झाले बऱ्यापैकी. मालवणी थाळी एक आपली आज ऑर्डर केली होती. एक ग्राहक होते, हे बरेच दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी आले होते. यांचा मोठा ग्रुप आला होता आणि मालवणी चिकन थाळींची ऑर्डर केली होती. त्याच्यानंतर ते आज आलेत, सेम ऑर्डर मालवणी चिकन थाळी. ते मला बोलले होते की तुम्ही मला ओळखलंत का? मी म्हटलं हो, तुम्हाला ओळखलं मी. तुम्ही मागच्या वेळी पण मालवणी चिकन थाळी ऑर्डर केली होती. त्यावेळी त्यांना समजलं की बाबा हा माणूस लक्षात ठेवतो. तर त्यांनी सजेशन दिलं होतं की थोडीशी पब्लिसिटी वगैरे करा, काहीतरी फेस्टिवल वगैरे चालू करा, कारण तुमचं जेवण खूप छान आहे आणि ह्या जेवणाच्या क्वालिटीला ग्राहक तुमचं अजून वाढायला पाहिजेत. वरती त्याने हॉटेलचे जी वरती भरपूर हॉटेल आहेत भडगाव पाटीला, तिथली उदाहरणं दिली की त्यांच्या हॉटेलपेक्षा इथे क्वालिटी छान आहे, तर ग्राहक का होत नाहीत.
तर कसं आहे तिकडं ऑप्शन भरपूर आहेत कस्टमरला ग्राहकासने, आणि मेन म्हणजे बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही की इकडे एक हॉटेल आहे जिथं चांगल्या क्वालिटीचं जेवण मिळतं. हे पॉसिबल कधी होणार, ज्यावेळी पब्लिसिटी होणार, माउथ पब्लिसिटी, किंवा अजून मी काही पोस्टर वगैरे मारले तर केले तर. जास्तीत जास्त हा बिझनेस माउथ पब्लिसिटीनंच वाढतो असा माझा अनुभव आहे 3 वर्षाचा. की बाकी ॲडव्हर्टाईजमेंट चालूच आहे, फेसबुक, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर हे आपलं यूट्यूब चॅनल, ह्या थ्रू ॲडव्हर्टाईजमेंट चालू आहे. पोस्टर वगैरे पण करायचे आहेत. आपलं मागच्या वेळी करायचं ठरलं होतं, आणखीन ते ह्या कामामुळे अडकून पडलं, ते परत झालंच नाही शक्य. दुसरा एक अपडेट म्हणजे व्हिडिओ आज मी संध्याकाळी अपलोड केला आहे, पोस्ट केला आहे. उद्यापासून संध्याकाळीच येईल, एक 8-10 दिवस, कारण सकाळचं आमच्या शेतीतली कामं चालू झाले, त्याच्यामुळं 8-10 दिवस मला सकाळी व्हिडिओ एडिट करून पोस्ट करणं जमणार नाही आहे. त्याच्यामुळे संध्याकाळीच मग आपले व्हिडिओ येतील, तेवढे ॲडजस्ट करून घ्या. बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी, ग्राहक ठीकठाक लागले. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काय ठीक आहे, बाय.